तो ही लाईनच्या आतमध्ये बॉल होता, त्यामुळे वाईटचा संभव नव्हता. फुलटॉस बॉल मेजवानी तर आहे, येईल का? येस, छेरन 6 धावा. एका बाजूला तुम्ही चांगली गोलंदाजी करत असता, त्याच टप्प्यावर तुम्हाला गोलंदाजी खरी म्हणजे करायला लागेल. परंतु जर असे तुम्ही फुलटॉस बॉल दिला म्हणजे ही मी म्हणेन क्रिकेटमध्ये दिलेली फलंदाजाला मेजबानी आणि त्याचा फायदा उठवला सरळ 6 धावांसाठी. षटकार 8 या आकड्यावर धावसंख्या. बॉल चांगला आहे, फक्त डाव्या हाताने बॅट बॉलवर नेण्याचा प्रयत्न झाला आणि डॉट बॉल आल्यामुळे धावसंख्या स्थिरावली 8 या आकड्यावर. परंतु सध्या बॉलचा विचार केला तर सध्या 4च चेंडूंची फेक झालेली आहे, 4 बॉल झालेले आहेत. 2 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय आउट ऑफ द सर्कल, एक डीप मिड विकेट, एक लॉंग ऑन. बाकी सर्कलच्या आतमध्ये पाहतोय पॉइंट आहे, वाईडिश पॉइंट आहे, कव्हर्स आहे, एक्स्ट्रा कव्हर्स आहे, मिड ऑन आहे, स्क्वेअर लेग. फ्लिक करण्याचा प्रयत्न, बॉल डाव्या एसटीच्या बाहेर गेला. मला वाटतं बॅटला लागूनच बॉल गेला, त्यामुळं ही एक धाव बॅटच्या स्वरूपात. अर्थातच रोहितच्या खात्यामध्ये धावसंख्या 9 या आकड्यावर. कोणती विकेट सध्या गेलेली नाही, कारण ही ट्रम्प कार्ड आहे. ही जोडी जी आहे यांना भागीदारी बिल्टअप करावाच लागेल, तुम्हाला चांगला खेळ दाखवावा लागेल, कारण सुरुवात चांगली झाली तर शेवट चांगला होतो. यावेळेला सुद्धा फटका आपण पाहतोय कव्हरच्या दिशेला, तिथे फिल्डर तैनात आहे, त्यामुळे एकच धाव मिळेल 10 या आकड्यावर. म्हणजे दुहेरीमध्ये आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये 10 या आकड्यावर धावसंख्या आहे. दुहेरीमध्ये जरूर पोहोचलेला आहे फ्रेंड्स 11चा संघ. सुरुवात चांगली मी म्हणेन, कारण जेव्हा दुहेरी आकडा दिसतो ना स्कोर बोर्डवर तेव्हा एक वेगळी भावना असते दोन्ही फलंदाजांच्या मनामध्ये. कारण या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 10 धावा धावफलकावर. पहिलं षटक मी म्हणेन चांगलं फेक केले उमेशने. तदनंतर आता मात्र अष्टफेल खेळाडू अर्थातच जोगावचा स्टार खेळाडू मयूर भोईर, ज्याच्याकडे ती कला आहे. थोडीशी मध्यंतरी काळामध्ये त्याला इंजुरी आली होती पायाला, परंतु त्यातून सुद्धा उभारी घेऊन आज ठामपणे गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी करताना आपण त्याला पाहणार आहोत. कारण हा खेळाडू असा आहे ना, ते बॉटम हँडचा जेव्हा बॅटिंग करतो तेव्हा खूप चांगला वापर करतो, लांब लांब षटकार मारतो. यावेळेला गोलंदाजीसाठी मोठा फटका मारण्याच्या तयारीत होताच रोहित आणि बरोबर त्याच्या रडार मध्ये स्टँड अँड डिलिव्हर फेकून दिलंय सरळ 6 धावांसाठी. अगदी पुण्यात आ बैल मुझे मार असा बॉल टाकून दिला मयूरने आणि सरळ फेकून दिलाय मंदिराच्या दिशेला. सलामी दिले मंदिराला. 6 धावेनंतर तब्बल 16 या आकड्यावर झेप घेतले धावसंख्येने. जेव्हा गाडी तुमची मुंबई पुणा या हायवेला एक्सप्रेस वेला जेव्हा जात असता तेव्हा दुसऱ्या आणि तिसऱ्या गिअरवर टाकून ते अंतर लवकर कापत नाही, परंतु इथे मोठे फटके मारून ओ झेल कोणाचा सोडताय तर रोहितचा. आता मात्र निराश आहे मयूर, कारण जर माझ्या बॉलवर तो षटकार मारू शकतो रोहित तर त्याची मी विकेट सुद्धा घेऊ शकतो हे दाखवून दिलं होतं, परंतु इथे खराब फिल्डिंग. लाराच्या हातून हा झेल निसटलाय. निराश आहे मयूर, कारण त्याला माहित आहे एक धाव सुद्धा मिळाली आणि विकेट सुद्धा शाबूत राहिली. म्हणजेच काय तर खराब फिल्डिंगचा नमुना पेश या गावदेवी जोगावच्या मैदानात लाराच्या माध्यमातून. परंतु नेक्स्ट बॉल राऊंड विकेट मारा करताना ते चरार बॉल आणि विकेट घेऊन गेला. एज लागल्यानंतर यशांच्या मागे उमेश भोईर काय चपळता दाखवली. झेल अचूक टिपला आणि परतावं लागतंय. हार्दिक सारखा खंदा एक बलाढ्य खेळाडू फ्रेंड्स 11चा मात्र तंबूच्या दिशेने. पहिल्या विकेटचं पतन. धावसंख्या आहे 17 या आकड्यावर. एक वाचला पण दुसरा मात्र वाचू शकला नाही. मयूरने दाखवून दिलं. एक षटकार जरूर आला माझ्या या बॉलवर. पहिल्या बॉलवर ओव्हर पिचचा बॉल होता, सरळ मात्र रडार मध्ये होता, फेकून दिलं होतं. परंतु तदनंतर मात्र 2 चेंडूंची जी फेक होती अप्रतिम, अतिशय सुंदर. शुभम शिंदे हा सुद्धा फलंदाज चांगला आहे. या फलंदाजाकडे ती ॲबिलिटी आहे, ती प्रतिभा आहे. पणाला लावायची गरज मात्र आता आहे, कारण एक बलाढ्य विकेट पतन झालंय. या वेळेला हवेत बॉल झेल घेतलाय
वाईडिश पॉइंटला झेल टिपला गेल्यानंतर परतावं लागतं. बॅक टू बॅक दुसरे विकेटचं पतन. धाव संख्या 17. हा विकेट का गेला त्याचं कारण सांगतो आता. खडे खडे मारण्याचा प्रयत्न केला, कोणतेही फुटवर्क नव्हतं, कोणतीही नजाकत नव्हती, कोणतीही लक्ष नव्हतं, म्हणजेच नजर नव्हती बॉलवर आणि फक्त मोठा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न झाला. अगदी जाळ्यात अडकला मयूरच्या. मयूरची गोलंदाजी आता मात्र बघा, पहिला थोडासा चुकीचा गोल बॉल फेकला गेला, परंतु तदनंतर 3 चेंडूंची जी फेक आहे अप्रतिम आहे. उजव्या इष्टीचा थोडासा बाहेर ठेवतोय चेंडू, कारण तुम्हाला जास्तीत जास्त उजव्या म्हणजे व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न करावा लागेल. परंतु काही फलंदाज जे आहेत ते अक्षरशः मी म्हणेन की लेग साईडला जास्त प्रमोट करतात किंवा स्वतःला जास्त लेग साईडला मारण्याचे फटके ते घेतात. परंतु यावेळेला मात्र मयूरचा हा बॉल अतिशय वेगवान, परंतु पंचांचा इशारा, वाईटचा नितीन पवार पंचांच्या भूमिकेत आणि एक अतिरिक्त धाव, त्यामुळं 18 या आकड्यावर असेल. फ्रेंड्स 11 हा संघ सुद्धा कमाल करून दाखवतो, कारण हार्दिक सारखा फलंदाज थोडासा निराशा करून गेला, परंतु त्यांचे अजून आहेत फलंदाज. चांगला बॉल अपील झाला, परंतु नाही, पंचांनी सांगितलं कोणताही ब्रश झाला नाही बॉल बॅटला, त्यामुळं कोणती धाव सुद्धा नाहीये. डॉट बॉल बिंदिगेन. धावसंख्या 18 सीमित आहे. शेवटचा चेंडू असेल. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, उजव्या इष्टीच्या बाहेरचा बॉल, पंचांचा वाईटचा इशारा. थोडस आर्ग्युमेंट जरूर होत आहे मयूर भोईर यांच्याकडून, परंतु पंच अगदी तीक्ष्ण नजरेने सटीक निर्णय पोहोचवताना आमच्या दिशेने. 19 आकड्यावर धावसंख्या. शेवटचा बॉल फुलटॉस बॉल, मेजवानी आहे परंतु लो फुलटॉस. फटका चांगला तर आलाय, एक धाव जरूर आली. दुसऱ्या धावेसाठी कॉल जरूर दिला होता रोहितने, परंतु थांबवलंय सिद्धेशने, थांबवलं. त्यामुळे धावसंख्या असेल फक्त 20 या आकड्यावर. परंतु पहिल्या षटकामध्ये 10 आणि दुसऱ्या षटकामध्ये 10. 10च्या सरासरीने सध्या धावसंख्या जमवली गेली 20 या आकड्यावर आहे. त्यामध्ये त्यांचे 2 फलंदाज मात्र खंदे फलंदाज मी म्हणेन, आणि त्यातला एक अतिशय चांगला फलंदाज म्हणजे हार्दिक हा आउट झालेला आहे, आणि त्याच्याबरोबर शुभम सुद्धा. म्हणजे हे 2 फलंदाज बाद झालेले आहेत. परंतु सध्या जी जबाबदारी स्वीकारले ती म्हणजे रोहित आणि सिद्धेशने, आणि यांना ही चांगली कामगिरी करावी लागेल, कारण समोर एक बलाढ्य संघ आहे ज्याच्या मध्ये मयूर भोईर, यतीन भोईर आणि आपण पाहतोय हे 2 तर आहेत तगडे फलंदाज. म्हणजेच त्यांच्या जोडीला उमेश सुद्धा आहे, कारण त्याच्याकडे सुद्धा मोठे फटके मारण्याची क्षमता आहे. खरं म्हणजे आज उमेशचा उल्लेख मी जरूर करेन, कारण महेंद्र पाटील असू दे, उमेश भोईर असू दे, या दोघांनी नेहमी मी समालोचन करताना मला माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. गावदेवीचे जेव्हा टुर्नामेंट्स व्हायच्या, 1 लाखाची टुर्नामेंट्स असायच्या, तेव्हा नेहमी मला दोघं एक दिवस का नाही संधी देत असायचे. त्या महेंद्र पाटील आणि उमेश भोईर यांचा मी नक्कीच आभारी आहे, त्यांचा धन्यवाद मानतो. तिसऱ्या षटकासाठी आपण पाहतोय एक लेजंड प्लेयर, परंतु हवेत बॉल झेल टिपला गेलाय. निशिकांत अनुभवपणाला लावताना इथे मात्र विकेट देऊन जातोय आपल्या संघासाठी. तिसऱ्या विकेटचं पतन. धावसंख्या आहे 20. 3 विकेट डाऊन. सिद्धेश आउट झाल्यानंतर न्यू बॅटर अभि. आता मात्र रोहित वर मात्र खूप मोठी जबाबदारी आहे, कारण सध्या निशिकांत तळेगावकर हा गोलंदाज अनुभवी आहे. 40+ च्या संघामध्ये जीवगावचं प्रतिनिधित्व करताना आपण नेहमीच त्यांना पाहतो. परंतु सध्या एजचा फॅक्टर जर पाहिला ना, तर एज 57 वर्षाचा हा जवान खेळाडू मी म्हणेन यावेळेला चांगली गोलंदाजी करताना. हाफ ट्रॅकर बॉल पुल करण्याचा प्रयत्न झाला, बॉल जातोय डीप मिड विकेटला, तिथे तैनात आहे. फेक करेपर्यंत 2 धावेचा कॉल दिलाय, आणि काय झालं तर नाही, 2 धावा मात्र पूर्ण केल्या गेल्या. पंचांनी सांगितलं नाही, नॉट आउट आहे, परंतु फेक चांगली होती आणि पिकअप सुद्धा उमेशने चांगला केला. स्टंपावर जरूर बॉल लगावला, परंतु तत्पूर्वी मात्र फलंदाज पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये. फिल्डिंग चांगली करावी लागेल, गोलंदाजी चांगली होते. धावसंख्या आहे
22 या आकड्यावर तिसरे षटक मार्गस्थ आहे. जय खंडोबा गोलंदाजी करताना आणि फ्रेंड्स 11चे इथे फलंदाज बॅटिंग करताना उजव्या हाताने ओव्हर द विकेट मारा करताना हाफ ट्रॅकरचा बॉल हा सुद्धा पुल करण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु यावेळेला मात्र थोडी गती होती बॉलवर आणि त्यामुळेच यष्ट्यांच्या मागे क्लोज किपिंग करताना उमेश भोईर आपलं चोख काम बजावताना कोणती धाव दिलेली नाहीये. डॉट बॉल धावसंख्या 22 आकड्यावर स्थिरावलेली आहे. ओ या वेळेला चांगला फटका पाहायला मिळतोय. वन बाउन्सी मारे शपार चौकार. निशीचं एक आपण जर बॉलिंगचं अनालिसिस केलं तर निशी हा बॉल वळवतो उजव्या एष्ट्यावरून मधल्या किंवा डाव्या एष्ट्यावर घेण्याची करामत तो करतो. थोडीशी फिंगर रोल करतो आपले. आता तसंच झालं बरोबर. मात्र जरी बॉल स्विंग झाला असेल तरी बॉल मात्र चांगल्या पट्ट्यामध्ये घेऊन यावेळेला अभिच्या बॅट मधून चौकार पाहायला मिळाला. मोठा फटका, परंतु इथे थोडस एलिव्हेशन कमी पडलं आणि परतावं लागतंय अभिला. कारण कोण फिल्डर आहेत तर मयूर भोईर. हराकिरी पत्करणारा हा फिल्डर नाही, हा खेळाडू नाहीये. या खेळाडूकडे जिद्द आहे. झेल टिपलाय, गोलंदाजी सुरेख झाले निशीची. एक चौकार जर वगळला तर, परंतु सध्या धावसंख्या जर पाहिला तर 26 या आकड्यावर. कारण अजून षटक बाकी आहे, एक बॉल बाकी आहे. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि या 7 चेंडूंमध्ये तब्बल मी म्हणेन ना 40 क्रॉस करावेच लागतील. शेवटचा बॉल आहे. 7 बॉल सांगितलं खेळ शिल्लक आहे 7 बॉलचा. अच्छा शेवटचा, सॉरी माफ करा, शेवटचा षटक आहे. 3 षटकांचा सामना. या वेळेला मात्र आपण पाहतो बॅटची एज लागल्यानंतर फाईन लेगला बॉल जातोय. ट्रॅव्हल झाल्यानंतर डीच्या झोन मध्ये 1 धाव मिळेल एका धावेने. धावसंख्या आहे 27 या आकड्यावर. म्हणजे 3 षटकांचा सामना होता, तर 3 षटकांमध्ये आपण पाहतोय 27 धावा झालेल्या. 28 धावांचं टार्गेट सेट केलंय फ्रेंड्स 11 या संघाने. म्हणजेच काय खरं म्हणजे हे षटक निर्माणीचं होतं, अंतिम होतं. या षटकामध्ये एक चौकार वगळता मात्र निशीने चांगले षटक हाताळलं. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा आल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये पाहिलं तर फक्त 7 धावा आल्या. म्हणजे आज 57 वर्षाचा खेळाडू काय करामत करून दाखवू शकतो हे दाखवलंय. म्हणजेच काय अनुभव पणाला लावला, अनुभवाची तिजोरी त्याच्या पाठीमागे. त्यामुळेच 7 धावा फक्त दिल्या निशीने आणि एक चांगली अचूक टप्प्यावर गोलंदाजी पाहायला मिळाली आणि चांगली गोलंदाजी सुद्धा पाहायला मिळाली. त्याच्या माध्यमातून 28 धावांचं टार्गेट असेल. पहिलं सत्र इथे संपुष्टात आलंय, दुसरं सत्र चालू होईल. कारण जय खंडोबा आज संघ बॅटिंग करेल, परंतु त्यांच्याकडे स्टारकास्ट आहे. यतीन भोईर आहे, मयूर भोईर आहे, निशिकांत आहे आणि उमेश भोईर. म्हणजे असे तगडे खेळाडू आहेत. कार्ल्सबर्ग 1911 आयोजित ही स्पर्धा SD लाईव्हच्या माध्यमातून आपण ऐकतोय. आणि ज्यांना हे प्रक्षेपण आवडत असेल तर SD लाईव्हला तुम्ही सबस्क्राईब जरूर करा. आणि जास्तीत जास्त फॉलोअर्स कसे होतील हे सुद्धा SD लाईव्ह चे प्रोप्रायटर सुशील डाकवल हे सुद्धा नक्कीच वाट पाहत असतील. तर जास्तीत जास्त सबस्क्राईब करा या चॅनलला. आता आपण जर पाहिलं ना तर SD लाईव्ह चे सबस्क्राईब जवळजवळ 500च्या आसपास त्यांचा आकडा पोहोचलाय. 1000 जर झाले तर लकी ड्रॉ ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये एका विनरला बॅट देण्यात येईल SD लाईव्ह कडून. याची सुद्धा नोंद घ्या. जे संघ क्वालिफाय झालेत
कारण या सामन्यानंतर लगेच चिठ्ठ्या उडवल्या जातील. त्यामुळं जे दोन संघ क्वालिफाय झालेत त्यांनी तयार राहायचे, त्यांच्या संघनायकांनी तयार राहायचं आहे. जशी ही मॅच संपेल चिठ्ठ्या उडवल्या जातील. लगेचच पहिली सेमीफायनल होईल, त्यानंतर फायनल होईल. म्हणजे दोन सामने आपल्या समोर शिल्लक आहेत. परंतु मी विनंती करेन अंपायरना की स्पीडअप घ्या, थोडस फास्ट खेळा. मी खेळाडूंना सुद्धा विनंती करतोय वेळ काढू नका, कारण सूर्य अस्ताकडे चाललाय आणि अशा वेळेला आपल्याकडे फ्लड लाईटची व्यवस्था नाहीये. एक जरूर तिथे मोठा लाईटचा खंबा आहे, परंतु ती लाईट आपल्याला पुरेशी नाहीये. स्ट्राईक वर असेल 28 धावांचं लक्ष घेऊन उतरलेला जय खंडोबाचा संघ. स्ट्राईक वर मयूर भोईर, एक बलाढ्य खेळाडू, एक मोठा खेळाडू या जीवगावचा आणि या नवी मुंबईचा स्टार खेळाडू मी म्हणेन. आणि नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय बंटी, परंतु गोलंदाजी मार्कवर अष्टपैलू खेळाडू हार्दिक. पहिला बॉल डाव्या एष्टीच्या बाहेर, स्क्वेअर बॉल आपण पाहतोय, स्क्वेअर फेक झाली एका अवंतरेने. श्री गणेशा जय खंडोबा संघाचा, म्हणजे अतिरिक्त धाव आणि एक धाव मात्र धावफलकावर. एक पॉइंट आहे, वाईडिश पॉइंट, कव्हर्स, एक्स्ट्रा कव्हर्स, एक लॉंग ऑफ. हो या वेळेला काय चाबूक जसा फिरवावा तसा मात्र चाबूक फिरवला. स्टँडर्ड निलोर छेरन 6 धावेसाठी उत्तुंग षटकार मयूरच्या बॅट मधून. म्हणूनच नेहमी चर्चा असते या खेळाडूची, तमा बाळगत नाहीये कोणत्याही गोलंदाजाची, चाहे ते जीवगावातलं क्रिकेट असू दे. तिसऱ्या अंपायरची मागणी झाली. आयोजकांनी सांगितले तुम्हीच डिसिजन द्या. ऑन फील्ड अंपायर 2 जे तुम्ही आहात, नितीन आणि त्याच्या जोडीला सुशील डाकवल. नितीन सर थांबवा 2 मिनिटं. चला चालू ठेवा, खेळ चालू ठेवा. पुन्हाचे एकदा मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न, इथे मात्र एज लागल्यानंतर यशांच्या मागे किपरने झेल टिपलाय आणि मयूर भोईरची खेळी संपुष्टात. 28 धावांचं लक्ष आणि त्याचा पाठला करताना एक खणखणी षटकार जरूर पहिल्या बॉलवर आला होता, परंतु दुसऱ्या बॉलवर मात्र विकेट देऊन तंबूच्या दिशेने जाताना मयूर भोईर. एक तुझी तर एक माझी, टीट फॉर टॅटच उत्तर दिलंय, जसाच तसं उत्तर मिळालंय ते म्हणजेच हार्दिक कडून. कारण एवढा मोठा खेळाडू आणि त्याला बाद करणं म्हणजेच कमाल केली या गोलंदाजाने. कारण पहिल्या चेंडूवर षटकार आला, दडपण सुद्धा झुगारला आणि दुसऱ्या चेंडूवर मात्र विकेट मिळवून दिली. म्हणजेच मी काय म्हणेन की दडपण होतं थोडंसं, कारण मयूर सारखा जेव्हा फलंदाज मैदानात असतो तेव्हा मात्र गोलंदाजाची तमा बाळगत नाही तो फलंदाज. परंतु यावेळेला मात्र कौतुक करावे लागेल हार्दिकचं, चांगला बॉल पिच झाला. थोडंसं मी म्हणेन मयूर कुठेतरी जजमेंट करताना गफलत झाली त्याच्या या बॅटिंग म्हणजे क्रीजवर असताना, परंतु इथे परतावं लागतंय. यतीन न्यू बॅटर. ओ हळूच ढकलण्याचा प्रयत्न, फुलटॉस बॉल होता, फायदा उठवता आला नाही, परंतु एक धाव जरूर मिळेल का? नाही. तर कारण स्टॉप केलाय बॉल, त्यामुळे 3 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या आहे 7 या आकड्यावर आणि गोलंदाजी मार्कवर पुण्याचे एकदा हार्दिक टू यतीन भोईर. चांगला फटका मारण्याचा प्रयत्न झाला, परंतु नोमेन्स लँडला चेंडू ट्रॅव्हल झाला, डीपला प्रोटेक्शन होतं. फेक करेपर्यंत खराब क्रिकेट पाहायला मिळतंय. कॉलिंग बंटीचं चुकलं आणि इथे बंटीला पंच काय सांगतायत, कोणाला परतावा लागेल? आता 2 पंच शहानिशा करतायत की एक्झॅक्टली आता कोणता गोलंदाज बाद झालाय. परंतु खराब क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला कॉल जो देताना ना तुम्ही पहिल्यांदा बॉलवर नजर असली पाहिजे की बॉल एक्झॅक्टली काय झालंय, पिक झालाय, थ्रो झालाय किंवा थ्रो करतोय का.
आपण तेवढ्या वेळेत आपलं विकेट आपलं पॉपिंग क्रीज आपण गाठू शकतो का? परंतु नाही, इथे खराब कॉलिंग झालं यतीनच्या माध्यमातून आणि बंटीला मात्र परतावा लागतंय रनआउटच्या स्वरूपात. रनआउट म्हटलं तर क्रिकेटच्या भाषेत सांगायला झालं तरी स्वतःहून केलेली आत्महत्या, कारण ही बॉलरला विकेट नसते, ही कोणाला विकेट नसते, तर ही तुम्ही दिलेली विकेट असते. त्यामुळे इथं क्रिकेटच्या भाषेत आत्महत्या करून निघालेला फलंदाज असंच म्हणावं लागेल. धावसंख्या आहे 8 आणि फलंदाज मात्र 2 बाद झालेले आहे. 4 चेंडूचा खेळ झालेला आहे, 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सध्या हार्दिक चांगली गोलंदाजी करतोय. थोडस थांबवलं आयोजकांनी, प्लीज पंचांना विनंती आहे, कारण चौदा बॉल मध्ये 20 धावांची आवश्यकता अजून आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आत कोण आहे? अमोल. परंतु इथे मात्र फिल्डर कमाल करतोय. हो, काय झालंय मैदानाच्या आतमध्ये? यतीन बाद होतोय. खराब यतीनचं कॉलिंग. एक चान्स मिळाला, परंतु आता मात्र दुसरा चान्स यतीनने दिला समोरच्या टीमला आणि यतीनला परतावं लागते. तिसऱ्या विकेटचं पतन. सिद्धेशने मात्र कमाल केली. काय फिल्डिंग करतोय बघा मनोज सर. अशी फिल्डिंग झाली ना तर मात्र गोलंदाज ना इझी होऊन जात आहे, कारण ज्या पद्धतीने सिद्धेशने दोन फेक जी केली फील्ड करून, त्याच्यामध्ये 2 फलंदाज बाद झाले. त्याच्यामध्ये तगडा फलंदाज यतीन. आता मात्र समीकरण बघा, 13 बॉल आणि जिंकण्यासाठी 20 धावांचं लक्ष. असं सध्या 8 धावा धावफलकावर आहेत. 5 चेंडूचा खेळ संपलाय. 1 चेंडू शिल्लक आहे. 9 रन झालेत, माफ करा. 19 हव्यात. आम्ही थोडं करेक्शन करतोय. 19 हव्या आहेत. 9 धावा झालेल्या आहेत, कारण दुसऱ्या धावेसाठी पुढचा बॉल विशाल साठी हा बॉल, परंतु चांगला बॉल मी म्हणेन. आणि इथे 1 धाव जरूर घेतली जाते. एका धावे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर योगायोग बघा. जेव्हा फ्रेंड्स 11 खेळत होता 10 धावा पहिल्या षटकामध्ये, आणि आता जय खंडोबा खेळतोय 10 धावा पहिल्या षटकामध्ये. परंतु इथे थोडीशी वाताहत असं पाहायला गेलं ना तर जय खंडोबाची आहे, कारण मयूर सारखा खंदा फलंदाज, एक बलाढ्य फलंदाज आणि यतीन सारखा बलाढ्य फलंदाज सध्या तंबूच्या आसऱ्याला आहे. म्हणजेच काय तर 3 फलंदाज बाद झालेत आणि बंटी सुद्धा बाद झालाय. त्यामुळे 3 फलंदाज बाद आणि धावसंख्या 10 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. म्हणजेच काय तर आपण जर पाहिलं तर हार्दिकने षटक चांगलं हाताळलं. पॉवर प्लेचं षटक होतं, परंतु तदनंतर आपण पाहणार आहोत कोणता गोलंदाज आपल्या संघासाठी कशी कामगिरी करतोय, कारण येणारी 12 चेंडू असणे 18 धावांची आवश्यकता असेल. रोहित माने हा एक नक्कीच जोगावचा चांगला खेळाडू आपल्याला सध्या पाहायला मिळतोय. हवेत बॉल आहे, झेल होईल का? आणि होय, रोहितने एक षटकार आपल्या फलंदाजीमध्ये लगावला होता. या वेळेमध्ये पहिल्याच बॉलवर विकेट देऊन जातोय. 4थ्या विकेटचं पतन. जय खंडोबाचा संघ आपण पाहतोय थोडा अडचणीत. 10 धावेंवर 4थ्या विकेटचं पतन. न्यू बॅटर उमेश एडगे. मनोज सर, जर आपण पाहायला गेलं तर उमेश एडगेकडे क्षमता आहे. एका बाजूला आपण पाहतोय अमोल आहे, एका बाजूला मात्र उमेशला. म्हणजे आता थोडी कुठेतरी एक चांगली भागीदारी करावी लागेल. जर तुम्हाला विजयाच्या दृष्टीने जर आगेकूच करायचं असेल तर तुम्हाला चांगली फलंदाजी आता करावी लागेल. थोडंसं पेशन्स ठेवावं लागेल. मी विनंती करतोय, जे 2 संघ क्वालिफाय झालेत आपण या आमच्या व्यासपीठावर आणि इथे लगेच जसा सामना संपेल आपण चिठ्ठ्या उडवायच्या आहेत, कारण
ते 3 संघ क्वालिफाय म्हणजे हा तिसरा आता संघ असेल या 2 टीम मधून, परंतु ऑलरेडी 2 संघ हे क्वालिफाय झालेत. त्यानंतर लगेच पहिली सेमी लढत असेल आणि त्यानंतर अंतिम लढत. डावखुरा फलंदाज यावेळेला मात्र पंचांनी सांगितलंय हा डॉट बॉल आहे, परंतु ताकीद जरूर दिले ती म्हणजेच गोलंदाजाला की यानंतर जर, कारण एकच मुभा आहे ती म्हणजे वन्स बाउन्स फेकण्याची, यानंतर जर बाउन्स टाकला तर तुम्हाला वाईड या नोचा इशारा तुमच्यापर्यंत पोहोचेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झालाय. हो, झेल सोडलाय, रोहितचा झेल सोडलाय. आधीच बँक बॅलन्स कमी आणि त्याच्यात तुम्ही जर खर्च वाढवलात तर मात्र इथे तुम्हाला नक्कीच मी म्हणेन की कुठेतरी अडचणीत यावा लागेल किंवा येऊ शकता. म्हणून सर बघा, कारण आधीच धावा तुमच्या कमी आहेत, तुम्ही झेल सोडलात तर मात्र तुम्ही अडचणीत येऊ शकता. आता मात्र धावसंख्या आहे ती 12, जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता आहे येणाऱ्या 9 चेंडूंमध्ये. कोणी एक्स्ट्रा प्लेअर असेल तर त्याला लवकरात लवकर ग्राउंड मध्ये पाचवा, कारण आणि फर्स्ट रायडर जर असेल तर पाठवून द्या प्लीज. मयूर भोईर यांच्या माध्यमातून कार्ल्सबर्ग 1911 ही स्पर्धा आपल्या भेटीला, आपल्या गाठीला नक्कीच एक चांगल्या स्पर्धेचं आयोजन वर्षाच्या शेवटच्या दिवसामध्ये आपण पाहतोय या गावदेवी जीवगावच्या मैदानावर. खरं म्हणजे मनोज सर हे चाला बादाप्रमाणे चालत आलंय जीवगावामध्ये, कारण एका बाजूला काही लोक थोडेसे 30+ म्हटलं ते कुठेतरी पिकनिक करण्याच्या मूड मध्ये असतात, परंतु जे खेळाडू असतात ते मात्र या मैदानामध्ये खेळत असतात, कारण खेळाला प्राधान्य पहिले देतात. परंतु इथे नक्कीच कमाल करावी लागेल, नक्कीच तारीफ करावी लागेल, नक्कीच प्रशंसा करावी लागेल ती म्हणजेच मयूर भोईर यांची, कारण त्यांनी ही चांगली स्पर्धा आपल्या भेटीला उपलब्ध करून दिली. कारण लाईव्ह प्रक्षेपण सुद्धा पाहतो या स्पर्धेचं, म्हणजे तुम्ही घर बसल्या ही स्पर्धा अनुभवू शकता आणि पाहू शकता. तर यावेळेला पुनश्च एकदा सज्ज असेल उमेश. रोहित गोलंदाजी मार्कवर शॉर्ट बॉल होता, त्याला पुल करण्याचा प्रयत्न, परंतु सर्कलच्या आतमध्ये स्पेअरला आपण पाहतोय फिल्डर तैनात आहे आणि बरोबर त्याच्या हातामध्ये हा बॉल थोडासा मिस झाला. तत्पूर्वी एक धाव घेतली गेली एका धावीने. धावसंख्या 13 या आकड्यावर. आता मात्र समीकरण जे आहे 8 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता. 8 बॉल 14 रन्स रिक्वायर्ड. 8 बॉल रिमाइनिंग 14 रन्स रिक्वायर्ड. ओ यावेळेला मोठा फटका पाहायला मिळतोय, बेधुंद बेधडक साधावीसाठी षटकार. आता मात्र समीकरण 7 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता. 9 15 पाहिजे होतं मयूर, आम्ही थोडंसं करेक्शन करतो, माफ करा. 15 हवे होत्या, त्यानंतर षटकार आला. आता मात्र 7 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता. 9 धावांची आवश्यकता. फुलटॉस बॉल, लो फुलटॉस होता. ड्राईव्ह तर चांगला आलाय, परंतु मागे कोण आहे? चपळ फिल्डर. बघूया काय घडतंय, काय होतंय. येस, अंपनचा काय इशारा आलाय आऊटचा. डेंजर एनला धावत होता, ज्याच्या बॅट मधून आपण पाहायला षटकार आला त्याला मात्र परतीला जावं लागतंय, म्हणजेच डगआउट मध्ये जावं लागतंय. आता 6 बॉल आणि 8. जेव्हा 14 सांगितलं तेव्हा 15 पाहिजे होत्या. येतील 15 पाहिजे होत्या, करेक्शन यांनी सांगितलं होतं.
6 बॉल आणि 8 धाव्यांची आवश्यकता. 6 बॉल आणि 8 धावा समीकरण आहे. यतीनजी आपण टेन्शन घेऊ नका. इथे आमचे गुणलेखक बरोबर तुमच्यापर्यंत अपडेट देत आहेत. आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावर 20. म्हणजे जिंकण्यासाठी फक्त 6 चेंडूंमध्ये 8 धावांची आवश्यकता. 6 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता. चिठ्ठ्यांसाठी मी पुन्हा एकदा अनाउन्समेंट करतोय. तुषार मोठे याच्यासाठी षटकार लगावला तर 500 रुपयाचं पारितोषिक. टॅरेस मित्रमंडळ यांच्याकडून संधी आहे. परंतु एका बाजूला उमेश ज्याचा झेल सोडला गेला त्याला सुवर्ण संधी सुद्धा आहे. आपल्या संघाला विजयाच्या दृष्टीने किंवा विजयाच्या मार्गाने घेऊन जाण्यासाठी मोठा फटका सरळ ओ झेल सोडला गेलाय. काय घडलंय मैदानाच्या आत. अक्षरशः हार्दिक भोईर खराब फिल्डिंग करतोय. संघाला गरज होती. आता समीकरण आलं असतं 5 चेंडू 8. परंतु आता समीकरण आलंय झेल सुटल्यामुळे 5 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. काय मॅच रंगतदार स्थितीत पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये डावखोरा फलंदाज आपण पाहतोय. उमेश आज भाग्यवान आहे. मला वाटते खिशात लिंबू घेऊन आलाय की काय. करत 2 झेल सोडले गेलेत त्याचे. कारण असा क्षेत्ररक्षक झेल सोडतोय ज्याच्या हातून कधी झेल सुटत नाहीये. गोलंदाज आपण पाहतोय अजित. गोलंदाजी मार्कवर शेवटचं षटक. 5 चेंडू 6 धावांची आवश्यकता. यावेळेला मात्र गॅप शोधलाय. हार्दिक आहे. फील्ड केले. फेक करेपर्यंत दुसऱ्या धावेचा कॉल. 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. आता 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 4 चेंडू 4 धावांची आवश्यकता. चला चिठ्ठ्यांमध्ये जे 2 संघ क्वालिफाय झालेत लवकरात लवकर. एकदंत 11 आणि 69 क्रिकेट क्लब दोन्ही संघ नायकांनी यायचं आहे. चला एकदंतचा संघनायक येणं एकदंत मंथन पाटील यायचं आहे. 4 बॉल 4 धावांची आवश्यकता. काय सामना झालाय. सुरज तर आले. एका फेक केले. काय फेक. ओ खराब पिकअप केला नाही गोलंदाजाने. फिल्डिंग चांगली झाली परंतु इथे गोलंदाजाने चूक केली. आणि आता 3 चेंडूंमध्ये 2 धावांची आवश्यकता. 4 बॉल मध्ये 4 धावा हव्या होत्या. 1च धाव मिळत होती. 3 चेंडूंमध्ये 3 आल्या असत्या. परंतु सध्या आता समीकरण इक्वेशन आहे मैदानामध्ये. 3 बॉल आणि 2 धावांची आवश्यकता. मंथन पाटील माझा आवाज ऐकत असाल तर या आमच्या मुख्य व्यासपीठावर प्लीज. आपल्याला विनंती असेल शेवटचा कॉल आहे. कारण जशी मॅच संपेल फक्त आता 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. चला लवकरात लवकर स्टार्ट ठेवा. मॅच चालू करा. अजून 2 सामने शिल्लक आहेत. ओ फिनिश केले. या वेळेला मात्र उमेशने चुणूक दाखवली. 2 झेल सोडल्यानंतर उमेशने जीवदानाचा फायदा सुवर्ण संधीचा फायदा घेतला. सोनं केलं. संघाला विजयाच्या दृष्टीने नेऊन ठेवलं. आता मात्र बघा विजयी ठरतोय तो जय खंडोबाचा संघ. 3 चेंडूंमध्ये 2 धावांची आवश्यकता होती परंतु सामना कलाटणी देऊन गेला. ते 2 झेल सुटले नसते मनुसर तर मात्र कुठेतरी अडचणीत पाहायला मिळाला असता जय खंडोबाचा संघ. परंतु त्याच्या सुद्धा मी म्हणेन त्यांनी उभारी घेतली. त्यांनी आपली घोडदौड चालूच ठेवली. आणि आता मात्र चिठ्ठ्यांमध्ये हा संघ पोहोचतोय. तर चला लवकरात लवकर